गुड इव्हनिंग एव्हरीवन. टुडेज आयुर्वेदाचं मायबोली मराठीमधून हे 30वा लेक्चर असावं कदाचित. ठीक आहे. सो यामध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रामुख्याने क्लासरूम मॅनेजमेंटचा उर्वरित भाग, जो मागच्या लेक्चरमध्ये आपण मिस केलेला. सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे आणि हे प्री रेकॉर्डेड सेशन आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपले 7 पेजेस पर्यंत झाले. उरलेले जे आपण पेजेस आहेत ते आता कव्हर करतोय. ओके. सो पर्सनल अप्रोच टू क्लासरूम मॅनेजमेंट. पर्सनल अप्रोच कसा पाहिजे? मिनिंग ऑफ पर्सनल अप्रोच. पर्सनल अप्रोच म्हणजे काय, याचं आपण आता उहापोह करून घेणार आहोत. अ पर्सनल अप्रोच इज द टीचर्स इंडिव्हिज्युअल फिलॉसॉफी अँड द स्टाईल ऑफ मॅनेजिंग द क्लासरूम शेप बाय बिलीफ्स, व्हॅल्यूज, एक्सपिरियन्स अँड पर्सनॅलिटी. तर ज्या पद्धतीची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फिलॉसॉफी असते किंवा स्टाईल असते शिकवण्याची, ती कशी शेपअप करायची, हे याच्यात आपल्याला बघायला मिळतं. त्यांचे काय व्हॅल्यूज आहेत, त्यांचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. ठीक आहे. पर्सनॅलिटी सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते. कोणी गंभीर भूमिकेतून शिकवतं, तर कोणी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणातून शिकवतं. ठीक आहे. सो टीचर्स बिलीफ अँड क्लासरूम मॅनेजमेंट मध्ये आपण जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडून त्याच्या एक्सपेक्टेशन आहेत, अपेक्षा आहेत, ह्या खूप मॅटर करतात. त्यानंतर डिसिप्लिन स्ट्रॅटेजीज. प्रत्येक टीचरची डिसिप्लिन मेंटेन करण्याची जी शैली असते ती वेगळी असते. शिस्तबद्ध करण्यासाठी काही शिक्षक जे असतात त्या पनिशमेंट म्हणजे वेगवेगळ्या शिक्षा करतात. किंवा काही पालकांना लेटर लिहितात, काही उच्च स्वरात बोलतात. असं आहे, त्याला म्हणतात डिसिप्लिन स्ट्रॅटेजीज. त्यानंतर स्टुडंट रिलेशनशिप. काही शिक्षक जे असतात ते विद्यार्थ्यांपासून थोडं डिस्टन्स मेंटेन करतात, तर काही विद्यार्थ्यांमध्ये गुंतून जातात. हं? आणि मग अतिपरिचयाचा ह्याचं पण आपल्याला फळ बघायला मिळतं. तर लो एक्सपेक्टेशन लीड टू रिड्युस्ड एंगेजमेंट. जर हे एक्सपेक्टेशन नाही फुलफिल झाले, तर विद्यार्थ्यांचं लक्ष त्या शिक्षकांकडे राहत नाही. लक्ष न राहणे याला काय म्हणतात? रिड्युस्ड एंगेजमेंट. त्यानंतर इन्क्रीज्ड मिसबिहेवियर. विद्यार्थ्यांचा जो काही स्वभाव आहे त्यामध्ये गैरवर्तणूक आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कुठेतरी सरांची टिंगलटवाडी करणं, फळ्यावर सरांच्या नावाने काहीतरी लिहिणं, मॅडमच्या नावाने काहीतरी लिहिणं, असे प्रकार हे मिसबिहेवियरच्या अंडर येतात. मिसकंडक्ट वेगळं, मिसबिहेवियर वेगळं. त्यानंतर क्लासरूम मॅनेजमेंट स्टाईल काय आहेत? ऑथॉरेटिव्ह स्टाईल ही झाली बेस्ट स्टाईल. मग आपल्याला एमसीक्यू काय विचारतात? विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट स्टाईल ऑफ क्लासरूम मॅनेजमेंट? तर पहिला आहे ऑथॉरिटेटिव्ह, ते त्याचा आन्सर आहे. याच्यात हाय एक्सपेक्टेशन असतात, हाय सपोर्ट असतो, डेमोक्रेटिक असतं. म्हणजे सर हे अत्युच्च पदवी, त्यानंतर क्लासच्या मॉनिटर, मग व्हॉइस मॉनिटर, आणि असं डेमोक्रेटिकली त्याच्यात मेंटेन असतं. म्हणजे व्हॉइस मॉनिटरला काही कुठली गोष्ट समजावून सांगायची आहे, तर ते मग त्या मीटिंगमध्ये व्हॉइस मॉनिटर, मॉनिटर आणि टीचरच्या वरती प्रिन्सिपल, असं हायरार्की आपल्याला बघायला मिळते. एक कन्सिस्टंट प्रकारचं परफॉर्मन्स याच्यात बघायला मिळतो. प्रोसिजर्स काय? सेल्फ डिसिप्लिन प्रत्येकामध्ये येण्यासाठी प्रयत्न असतो. हाय अचिव्हमेंट्स आणि पॉझिटिव्ह क्लायमेट आपल्याला बघायला मिळतं. तर दुसरी आहे, ही झाली ऑथोरिटेटिव्ह, आणि ती दुसरी जी आहे ऑथोरिटेशन सिस्टीम. दोघांमध्ये फरक आहे, टेटिव्ह आणि टेरियन. तर हे आहे हाय कंट्रोल, लो वार्मथ, फिअर बेस्ड कॉम्प्लायन्स. म्हणजे सरांना फार घाबरतात आणि त्याच्यामुळे ते उत्तर देतात. खूप कंट्रोल असतो सरांचा, सर ओरडतात पटकन, किंवा मॅडम फटकन ओरडतात जर एखाद्या विद्यार्थ्यांकडून उत्तर चुकलं तर. लीड्स टू रेजिस्टन्स. मग विद्यार्थ्यांमध्ये हळू रेजिस्टन्स तयार व्हायला लागतो, नाही सरांचे लेक्चर्स नाही करायचे. एन्झायटी, अरे सर आता काय विचारतील, मॅडम काय विचारतील. लो मोटिवेशन, अभ्यास करायचा पण घाबरून घाबरून करावं लागतं, त्यामुळे मोटिवेशन कमी येतं. तर पहिली मेथड आहे ऑथॉरिटेटिव्ह,
दुसरी आहे ऑथरायटेरियन स्टाईल. दोघांमध्ये फरक विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिफरन्स बिटवीन, असं पण प्रश्न विचारू शकतात. तर लो वॉर्म कोणामध्ये असतो? सेकंड मेथडमध्ये. फर्स्ट मेथडमध्ये हाय वॉर्म, लो कंट्रोल, सॉरी हाय एक्सपेक्टेशन, बिग सपोर्ट, हाय सपोर्ट. याच्यामध्ये असं नाही आहे. याच्यात फिअर फिअर कशात असतो? तर सेकंड टेरियन जिथं आहे, टेरियन टेरियन ऑथोरोटेरियन ऑथोरोटेरियन मध्ये ऑथोरिटेरियन असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण बघूया कसं एक्झॅक्टली इंग्लिश मध्ये आहे. पण ही जी स्टाईल आहे त्यामध्ये लो मोटिवेशन आणि फिअर बेस्ड ह्या दोन गोष्टी अंडरलाईन करण्यासारख्या आहेत. मी स्मार्ट पेन घेतो. फिअर कॉम्प्रे झालं का? हा, स्मार्ट पेन तर आहे, मग ते हे घेतलं का नाही? ठीक आहे. हम्म. आणि लो मोटिवेशन. नेक्स्ट परमिसिव्ह स्टाईल मध्ये हाय वॉर्म, लो कंट्रोल. सरांकडे कंट्रोल नसतो, विद्यार्थ्यांच्या हातात बरेचसे परमिशन दिलेले असतात. डिसऑर्डर्स याच्यात बघायला मिळतात. डिसऑर्डर्स म्हणजे कंट्रोलच्या बाहेर बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यानंतर पुअर लर्निंग आउटकम. आता जर विद्यार्थ्यांना फार स्वातंत्र्य दिलं तर ते अभ्यासच नाही करणार, किंवा केलं तरी त्याच्यामध्ये काही गती नसणार, आणि त्याच्यामुळे सिलेबस कव्हर नाही होणार. सिलेबस कव्हर नाही झालं की जो काही आउटकम आपल्याला मिळायला पाहिजे तो नाही मिळणार. त्यानंतर आहे निग्लेक्टफुल स्टाईल. ही वर्स्ट स्टाईल आहे. तर बघा आपला एमसीक्यू काय होता? विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट? तर ऑथॉरिटेटिव्ह स्टाईल आणि ऑथोरिटेरियन सेकंड. तिसरी आहे परमिसिव्ह आणि फोर्थ आहे निग्लेक्टिव्ह फुल स्टाईल. लो वॉर्म, लो कंट्रोल. कोणाचंच कशावर लक्ष नाही. सर येत आहे, बघताय, अटेंडन्स घेताय, घरी जात आहे. मॅडम येत आहे, बघताय, लेक्चर्स घेताय, फक्त वाचून दाखवतात, घरी जातात. तर ही झाली निग्लेक्टफुल, म्हणजे विद्यार्थ्यांकडे लक्षच नाही आहे. लीड्स टू एलियनायझेशन. एलियनायझेशन म्हणजे कोणी कोणाला ओळखत नाही, सरांना विद्यार्थ्यांचं कळत नाही, विद्यार्थ्यांचं सरांचा अप्रोच कसा आहे त्याच्याबद्दल कळत नाही, आणि ही कम्प्लीट अकॅडमिक फेल्युअर. विच ऑफ द फॉलोइंग स्टाईल इज अकॅडमिक फेल्युअर? तर निग्लेक्टफुल स्टाईल. त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस इन द क्लासरूम मॅनेजमेंट. तर इफेक्टिव्ह टीचर्स कसा असतो? रिफ्लेक्ट ऑन द आउटकम. त्यानंतर मॉडिफाय स्ट्रॅटेजीज. आपले जे आउटकम्स आहेत शिक्षणातल्या, आउटपुट काय, विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळणं, त्यांचा सर्वांगीण विकास होणं, ह्या गोष्टी आपल्या आउटकम आहेत. तर त्या होतात का नाही होत? मग त्या होत नाही होत, मग कशा त्या व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच इफेक्टिव्ह टीचर्स बनवणं. मग आपल्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या बदलाव्या लागतात, त्याला म्हणतात मॉडिफिकेशन ऑफ द स्ट्रॅटेजी. लर्न फ्रॉम द एक्सपिरियन्सेस. आपल्या जे काही अनुभव आहेत त्याच्यामधून शिकता येतं. त्यानंतर रिफ्लेक्शन कन्वर्ट्स एक्सपिरियन्स इनटू एक्सपर्टीज. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करूया. एन्श्युअरिंग एंगेजमेंट अँड द मोटिवेशन इन द क्लासरूम. तर एंगेजमेंट ॲज द कोर पार्ट ऑफ ॲज द कोर ऑफ क्लासरूम मॅनेजमेंट. एंगेजमेंट इज द स्ट्रॉंगेस्ट प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट टूल. पहिलं आहे त्याच्यात बिहेवियरल एंगेजमेंट, दुसरं आहे कॉग्नेटिव्ह एंगेजमेंट, आणि तिसरं आहे इमोशनल एंगेजमेंट. तर बघा, 1, 2, 3 अशा 3 पद्धतीचे एंगेजमेंट आहेत: बिहेवियरल, कॉग्नेटिव्ह आणि इमोशनल. मोटिवेशन अँड द क्लासरूम मॅनेजमेंट मध्ये मोटिवेशन डिटरमाइन्स अटेन्शन. विद्यार्थी तुमच्याकडे कसे लक्ष देतात, परसिस्टन्स, तुम्हाला परसिव्ह कसं करतात, ही गोष्ट अशी अशी होते, तर त्याचं जे इन बॅक थिंकिंग असतं, इन माइंड, त्याला म्हणतात परसेप्शन. तर परसिस्टन्स ह्या गोष्ट गरजेची असते. त्यानंतर इफेक्ट, छान असं शिकवलं तर त्याचा एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. इंट्रेन्सिक अँड एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. इंट्रेन्सिक, हे मॅच द पेअर्स मध्ये विचारू शकतात, किंवा डिफाईन द च्या कॅटेगरीमध्ये प्रश्न